मी डॉक्टर प्रियल. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार. माझं जी पोस्ट आहे FB पोस्ट बाप, ही सर्वांनी वाचली आणि ती खूप लोकांपर्यंत पोहोचली. आणि FBचा जेव्हा मला मेसेज आला की तुमची ही पोस्ट खूप व्हायरल झाली या वीकमध्ये, तर खरंच खूप समाधान वाटलं. आणि माझा हा मोटिव्ह हाच आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझी लाईफ तुमच्यासोबत शेअर करताना, की ह्या माझ्या जर्नीपासून खूप सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि ह्याच्यापासून एक आपल्या मुलीला इंडिपेंडंट बनवणं किती गरजेचं आहे. कारण लग्नाच्या 8 वर्षानंतर मी डिवोर्स घेतलेला आहे. आणि माझी कॅन्सर जर्नी मी ऑलमोस्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे आणि केलेलं आहे, की कसं नवरा आणि सासरच्यांनी पडता पाय काढला त्या ट्रीटमेंटमध्ये आणि मला मरणाच्या दारात तसंच सोडलं. आणि त्यानंतर नवऱ्याने अफेअर सुरू केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप त्रासदायक होत्या माझ्यासाठी. आणि की ही एक मोठा धक्का होता, की नवरा चीटर निघाला आणि त्याचं एका बाईसोबत 2 वर्षापासून अफेअर होतं. तर सगळा जो माझा प्रवास आहे तो खरंच खूप वेदनादायी होता. पण त्यातून मी सावरले. पण माझ्या या लाईफ जर्नीचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप जणांवर झाला आणि तो माझ्या घरापासूनच झाला. माझ्या ज्या भाच्या आहेत, त्या एज्युकेशन घेत आहेत आता. माझ्या ज्या कझिन्स आहेत त्या शिकत आहेत सध्या, हायर एज्युकेशन घेत आहेत. तर त्यांनी त्यांच्या घरी हेच असं म्हटलं, की मावशी एवढी शिकलेली असून, एक डिग्री होल्डर असून, ती लग्नाच्या आधी इतकी ॲम्बिशियस आणि ती खूपच इंडिपेंडंट मुलगी असताना लग्नानंतर तिचे झालेले हाल, लग्नानंतर तिची झालेली अवस्था. जेव्हा माझी कॅन्सर जर्नी ची वेळ होती, माझ्याकडे पैसा नव्हता, माझ्या अकाउंटमध्ये ₹1ही नव्हता. नवऱ्याने सोनंही माझं वडिलांनी दिलेलं लग्नात सोनं तेही माझं मोडलं होतं. त्याला 2-2 ग्रॅमच्या अंगठ्याही त्यांनी घरासाठी माझ्या मोडलेल्या होत्या. माझा नेकलेस त्यांनी मोडलेला होता. म्हणजे इतकी माझी दुरावस्था करून ठेवलेली होती इकॉनॉमिकली. तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे, की त्यांच्या आई-वडिलांना, की आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय, आमच्या हातात एखादा जॉब असल्याशिवाय किंवा आम्ही इकॉनॉमिकली इंडिपेंडंट झाल्याशिवाय आमची लग्न करू नका. आमच्या लग्नाला खर्च करू नका, पण आम्हाला एज्युकेशन जे घ्यायचं आहे, आम्हाला जे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, ते आम्हाला होऊ द्यात. तर कुठेतरी एक समाधान वाटलं, की वाईट काळ मी सहन केला, वाईट काळातून मी गेली, पण आपल्या ह्या जर्नीचा कुणावर तरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोय आणि या जर्नीपासून काहीतरी लोक घेत आहेत. तर एक ते समाधान मला नेहमीच वाटतं. तर हे सगळं शेअर करण्यामागचं हेतू तोच आहे, की एका मुलीसोबत, एका वेल एज्युकेटेड मुलीसोबत लग्नाच्या 8 वर्षानंतर ही वेळ आली डिवोर्स घेण्याची. आणि ती घेऊ शकली जस्ट बिकॉज की तिच्याकडे डिग्री होती. तिला माहिती होतं आपण उपाशी मरणार नाही आहे. आपण आपलं कमावू आणि मुलीचंही एक चांगलं आयुष्य आपण मुलीलाही देऊ. आणि काय असतं ना, की आपली सोसायटी, आपल्यावर झालेले संस्कार, ह्या सगळ्यांमुळे आपण एक परिस्थितीसोबत सामोरे जात असतो. आणि डोमेस्टिक व्हायलन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सहन करत जातो. आणि माझी जशी अवस्था करून ठेवली होती, की मला प्रॅक्टिस करू दिली नाही, मला कुठे वावरू दिलं नाही. तर त्याच्यामुळे माझा झालेला कॉन्फिडन्स लूज झाला होता. आणि ह्यातून सगळं बाहेर पडताना मला 2 वर्ष लागले आणि मी आता तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते आहे. तर किती गरजेचं आहे शिक्षण मुलींसाठी हे तुम्हाला ह्याच्यावरून कळतंच. मी निर्णय घेऊ शकले कारण मला माहिती होतं, की आपण कुठे ना कुठे काहीतरी करू, रिकामं बसणारा नाही आहे. मुलीचा उदरनिर्वाह आणि माझी जबाबदारी मी पार पाडू शकेल ह्याचा मला विश्वास होता. त्या दरम्यान माझं फॅमिली बॅकग्राऊंड, मला माझ्या भावांची, बहिणींची, आई-वडिलांची असणारी साथ, तेही मला माहिती होतं, की आपल्याला सगळे कॉपरेट करणारे आहेत, आपल्याला साथ देणारे आहेत. मुलीचं सांभाळ चांगल्या प्रकारे होईल आणि रॅदर दॅन इतक्या घाणेरड्या वातावरणात तिचंही संगोपन नीट झालं नसतं. आणि वन्स अ चीटर ऑल्वेज अ चीटर, ही म्हण जी आहे ती नवऱ्यासाठी लागू होती. कारण मला त्याचं बॅकग्राऊंड जे होतं ते आधीही सगळं अफेअरिस्टिक बॅकग्राऊंड होतं लग्नाच्या आधी पण. खूप सगळे गोष्टी त्याने केलेल्या होत्या आणि तो सुधारला नव्हता. लग्नानंतरही त्याचं ते सुरूच होतं.
आणि असे लोक सुधरतही नसतात. त्याच्यामुळे हे डिसिजन घेताना मी मुलीचा विचार केला की तिच्यावर काय संस्कार होतील. आणि मला खरंच वाईट वाटतं त्या व्यक्तीसाठी की तो आता परत बाप होणार आहे आणि तो मुलांवर काय त्याचे संस्कार टाकेल, काय त्याचे आदर्श तो मुलांसमोर ठेवील त्याच्या होणाऱ्या. तर उद्देश हाच आहे यूट्यूबचा, की मी व्हिडिओ टाकण्याचा मागचा की माझी कॅन्सर जर्नी, त्या आजाराबद्दल माहिती देणे. मग मी फेस केलेल्या सगळ्या गोष्टी त्या आजारादरम्यान, मला होणारे त्रास, मी काय ट्रीटमेंट घेतली आणि माझी अदर लाईफ जर्नी, की एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून मी काय गोष्टी फेस केल्या ते तुमच्या सगळ्यांसमोर मांडायचा हेतू हाच आहे. की आणि हा सगळ्या मुलींसाठी, सगळ्या आयांसाठी आणि मुलींच्या वडिलांसाठी, जेवढेही पालक असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. की मुलींना शिकवा, रॅदर दॅन त्यांच्या लग्नावर खर्च केल्यापेक्षा त्यांना त्यांच्या एज्युकेशनवर खर्च करा, त्यांना इंडिपेंडंट बनवा, की त्यांच्या आयुष्यात कुठलीही अशी परिस्थिती आली तर त्या खंबीरपणे उभे राहू शकतील, खंबीरपणे निर्णय घेऊ शकतील, स्वतःचं उदरनिर्वाह स्वतः करू शकतील. कारण इतकी भीती माझी जर्नी बघितल्यानंतर लोकांमध्ये झाली होती ना. इनफॅक्ट माझी जी फिजिओथेरपिस्ट आहे, शी इज अनमॅरिड, आणि ती म्हणते की "दीदी मला भीती वाटते. तुम्ही एवढ्या हुशार आहात, तुम्ही एवढ्या कॅपेबल होत्या आणि तुम्ही लग्नाच्या आधीही इंडिपेंडंट होत्या, एवढ्या डिग्री होल्डर, आणि तुमच्यासोबत असं होऊ शकते, इतकं खालच्या पातळीला लोकं असू शकतात. तर मला आता भीती वाटते की मला माझा लाईफ पार्टनर चांगला भेटेल की नाही, तो लॉयल असेल की नाही त्या रिलेशनशिपबद्दल." कारण आजकाल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा प्रकारही खूप वाढलेला आहे. तर अ, मी त्यांना तेच सांगते की माझ्या बाबतीत जसं झालं तसं तुमच्या बाबतीत होईल असं नाही आहे. पण तुम्ही इंडिपेंडंट असणे, तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतः उभं करू शकते एवढी तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी असायला पाहिजे, किंवा तुमच्या आयुष्यात येणारे कुठल्याही परिस्थितीसोबत तुम्ही खंबीरपणे अ, त्या गोष्टीचा अ, सामोरे जाऊ शकाल एवढं तुमच्यामध्ये बळ असायला हवं. आणि मला रिअली सॉरी फेल्ट फॉर दॅट गर्ल्स, की बाबा काहीही करत शिक्षणात लक्ष नसतं आजच्या जनरेशनचं. अफेअरिस्टिक त्यांचं हे असतं, 17व्या वर्षी पळून जातात आणि मग कुठल्यातरी ॲपवरून शॉपिंग करायच्या, मेशोवरून, आणि नुसतं फोटो काढण्यात त्यांचं त्यांचं आयुष्य त्या घालवतात, सेल्फ्या काढण्यात. मला खरंच त्या मुलींसाठी वाईट वाटतं, की आयुष्य खूप मोठं आहे. तुमच्या आयुष्यात येणारे संघर्ष तुम्हाला माहीत नाही आहेत, तर तुम्ही किती गोष्टी वाया घालवतायत. काहीतरी करा. स्वतःचं अस्तित्व स्वतः बनवा. तर हा माझा उद्देश आहे आणि तो सफल होतोय. लोकांपर्यंत गोष्टी पोहोचतायत, तर मला खरंच त्याचं खूप एक समाधान वाटतंय. आणि जी माझी बापची पोस्ट होती, ती खूप व्हायरल झाली एफ-बीवर, आणि त्याचं जेव्हा मला एफ-बीनी मेसेज टाकला की तुमची या वीकमधली ही जी पोस्ट आहे ती खूप जास्त एंगेजमेंट त्या पोस्टला मिळाली. आणि मी 2 अनुभवलेले बाप, माझा बाप आणि माझ्या मुलीचा बाप, यातलं कंपॅरिझन मी तुम्हाला सांगितलं. असाही बाप असतो, हे मी अनुभवलेला बाप मी तुमच्यासमोर सादर केला. तर ते सगळं वाचण्याबद्दल, आणि माझा व्हिडिओ पण यूट्यूबला आहे, तो बाप मी जो टाकला होता तो नक्की बघा आणि शेअर करा. थँक यू सो मच.